नमस्ते विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 7वी या वर्गातील इतिहास विषयाचा प्रकरण क्रमांक 1 अभ्यासणार आहोत। यामध्ये जे प्रकरण क्रमांक 1 आहे त्याचं नाव आहे इतिहासाची साधने। या अगोदर आपण भाग 1 याचा अभ्यासलेला आहे। त्यामध्ये इतिहासाची साधने कोणकोणती आहेत, इतिहास म्हणजे काय, त्यानंतर आधुनिक कालखंड संदर्भातली माहिती पाहायची आहे। या संदर्भात माहिती आपण घेतलेली होती आणि या तासिकेमध्ये आपण लिखित साधने आणि मौखिक साधने यांचा अभ्यास करणार आहोत। एकूण साधनांचे वर्गीकरण 3 टप्प्यामध्ये केलेले आहेत किंवा 3 गटामध्ये केलेले आहेत। पहिला आहे भौतिक, दुसरा आहे लिखित, तिसरा आहे मौखिक साधने। आणि साधने आणि साधनांचे वेगवेगळे प्रकार आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचे आहेत। तर चला आता आपण काय करूया, या ठिकाणी लिखित साधनांसंदर्भात माहिती पाहूया। या लिखित साधनांचे एकूण 7 प्रकार सांगण्यात आलेले आहेत आणि हे 7 प्रकार कोणते कोणते आहेत हे आपण क्रमाक्रमाने अभ्यासूया। या ठिकाणी पहिला जो प्रकार आहे तो कागदपत्रांचा आहे। आता कागदपत्र कोणाकडे असतील आणि कोणत्या स्वरूपामध्ये असतील, आपण जर अभ्यास केला तर आपण पाहत होतो की स्वातंत्र्यपूर्व कालाच्या अगोदर, तसं हे 1800 शतकातली गोष्ट आहे, परंतु स्वातंत्र्यपूर्व काळाचा जरी अभ्यास केला तरी अलिखित म्हणजे लिहिता वाचता न येणाऱ्या लोकांची संख्या जी आहे ती उल्लेखनीय होती। अशाच पद्धतीने त्या कालावधीमध्ये सुद्धा लिखाणाचं ज्ञान आणि ज्ञान घेण्याची सर्वांनाच मुभा नव्हते आणि अशा ठिकाणी अशा प्रकारे कागदपत्र जे आहेत त्या लोकांकडे अस्तित्वात नसतील किंवा त्या लोकांकडे ती उपलब्धही नव्हती। मग ही कागदपत्रे कुणाकडे असणार, तर ही कागदपत्रे आहेत राजाकडे। म्हणजेच राज्य आणि राज्य कारभार चालण्यासाठी लिखित स्वरूपामध्ये आवश्यक असणारी जी कागदपत्र आहेत ही कागदपत्र राजाकडे असतात आणि ती त्यावेळेस होती। म्हणजेच या ठिकाणी एका राजाचा दुसऱ्या राजाशी जो संदेशाचं देवाणघेवाण आहे ती पत्राच्या माध्यमातून होत असे। यानंतर अनेक गोष्टी ज्या आहेत त्याच्या नोंद करून ठेवल्या जात असे, किंवा राज आज्ञा देणं किंवा काही गोष्टींच्या आज्ञा म्हणजे पाठवणं, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या एकंदरीत ह्या कागदपत्रांच्या माध्यमातून होत होते। त्यावेळेस राजमुद्रेचा वापर केला जात असे आणि अशा प्रकारे कागदपत्र जी आहेत ही कागदपत्र मोठ्या प्रमाणामध्ये वापरले जात होते। यानंतर पुढे वंशावळ म्हणजे काय, आता वंशावळीबद्दल तुम्हाला माहिती कितपत आहे याच्याबद्दल मला कल्पना नाही, परंतु एकदम सोपं आहे। वंशावळ ही आपले आई वडील आहेत, आजोबा आजी आहेत, पणजोबा आहेत किंवा पणजी आहे किंवा त्याच्यावर नंतर खापर पणजोबा आणि खापर पणजी आहे। तर ह्या सगळ्यांना म्हणजे पूर्वी कालापासून आपले जे वंशज आहेत ही वंशज क्रमाक्रमाने आपण त्याला दाखवलं जातं, त्याला वंशावळ असं म्हणतात। म्हणजे आता शिवाजी महाराजांचं जर आपण उदाहरण पाहिलं तर शिवाजी महाराजांपासून तर शाहू महाराजांपर्यंत म्हणजे काय त्यांना पुढे पिढी जी वाढत गेलेली आहे ह्या पिढीला वंशावळ असं म्हणतात आणि आजपर्यंत ती पुढे चालत आलेली आहे। तर अशा पद्धतीने ही वंशावळ आहे। तर हे वंशावळ सुद्धा त्यावेळेस उपलब्ध झालेली आहे। त्यानंतर खलिते हा एक असा प्रकार आहे, याच्यामध्ये सुद्धा म्हणजे दस्तावेज जे आहेत राजकालीन दस्तावेज याचा समावेश होतो। यानंतर बखरी सापडलेल्या आहेत, त्यानंतर तगरीक सापडलेल्या आहेत, त्यांचाही आपल्याला इथे अभ्यास करायचा आहे। बखरी सुद्धा एक दस्तावेज आहे, राजकीय दस्तावेज, त्याच्यामध्ये समाजाचं आणि सामाजिक जीवनाचा उल्लेख त्यामध्ये असतो। यानंतर परदेशी प्रवास वर्णने, न्याय निवाडा आणि आज्ञापत्रे आणि शेवटी ग्रंथ आणि चरित्रे। तर या सगळ्यांचा अभ्यास जो आहे तो आपल्याला इथे पाहायचा आहे। तर आपण सुरुवातीला कागदपत्रांबद्दलची माहिती पाहिली, वंशावळीबद्दलची माहिती पाहिलेली आहे। आता खलिते, बखरी आणि तारीख किंवा तगरीक याच्याबद्दल माहिती पाहूया। तर या ठिकाणी खलिते म्हणजे दस्तावेज। तर हे खलिते जे आहे तो विषय म्हणजे राजकीय जे दस्तावेज आहे जपून ठेवले त्याला खलिते असं म्हटलेलं आहे, तो विषय त्या ठिकाणी पूर्ण होतोय। यानंतर बखरी बद्दल पाहूया। तर या ठिकाणी बखर हा शब्द आलेला आहे। ओके, तर बखरी पासून
बखरीमध्ये नेमकं काय लिहिलेलं असतं तर राजकीय घडामोडी काय काय झालेल्या आहेत, त्यानंतर त्या राजकीय परिसरामध्ये म्हणजे तो जो राजा असेल त्या राजाच्या राज्यामध्ये कशा प्रकारची संस्कृती होती, समाज व्यवस्था कशा प्रकारची होती, यानंतर त्यामध्ये सामाजिक जीवन कसं होतं, सामाजिक स्थिती कशी होती आणि भाषेचा व्यवहार कशा पद्धतीने होता. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या बखरीमध्ये येतात. मग इथे 2 बखरींचा उल्लेख करण्यात आलेला आहे, भाऊसाहेबांची बखर आणि खर्ड्याच्या लढाईची बखर. तर अशा प्रकारच्या 2 बखरी इथे आपल्या समोर दिलेल्या आहेत. पुढे इतरही काही बखरी आहेत. यानंतर महिकावतीची बखर, त्यानंतर सभासदाची बखर, 51 कलमी बखर आणि चिटणीसाची बखर, अशा प्रकारच्या अजूनही काही बखरी आहेत. तर हे सगळं बखरीचं स्पष्टीकरण आपण पाहिलेलं आहे. यानंतर या ठिकाणी पहा तगरीक आहे. तगरीक म्हणजे तारखा. आपण पाहिलेलं होतं की भौतिक जी साधनं आहेत या भौतिक साधनामध्ये जे काय जुन्या काळी म्हणजे जे मृत व्यक्ती आहेत हे मृत व्यक्ती गाडल्यानंतर त्यांची तारखेची वगैरे नोंद त्या शिलेवर करून ठेवली जायची. तर अशा प्रकारच्या ज्या नोंदी आहेत या तारखा ज्या आहेत या महत्त्वाच्या ठरल्या जातात ज्यावेळेस इतिहासामध्ये काही गोष्टींची नोंद करायची असते. तर तगरीक हा जो प्रकार आहे हा तगरीक म्हणजेच काय, याला काय म्हणतात, तारीख. तगरीक म्हणजेच तारीख. पुढे परदेशी प्रवास वर्णन आहे. म्हणजेच आपण पाहिलेलं आहे की आधुनिक काळामध्ये किंवा इसवी सन पूर्व कालावधीमध्ये सुद्धा अनेक भारतीय राज्यकर्त्यांनी भारतामध्ये आक्रमण करण्याचे अनेक प्रयत्न केले. सुरुवातीला युरोपियन लोक जे आहेत किंवा आपण काय म्हणूया इराणी लोकांनी अगोदर आपल्यावर आक्रमण केलं. नंतर युनानींनी आक्रमण केलं आणि आक्रमणानंतर त्याच्यानंतर युनानी जो राजा आहे सिकंदर तो आला. म्हणजे तेव्हापासूनच बाहेर म्हणजे भारताबाहेर असणारे राज्य आणि भारत यांच्यामध्ये संघर्षही होत होते आणि लोक व्यवसायासाठी आणि व्यापारासाठी ये जा सुद्धा करत होते. खुल्या अशा प्रकारचा व्यवसाय त्यावेळेस होता, व्यापार होता. नंतर अशा पद्धतीने काही राज्यकर्ते जे आहेत किंवा काही प्रवासी जे आहेत ते भारतामध्ये बाहेरून आलेले आहेत आणि त्यांनी आपल्या प्रवासाचं वर्णन जे आहे हे केलेलं आहे. मग कोणकोणते आहेत प्रवास वर्णन करणारे, तर अल्बेरुनी, त्यानंतर इब्न बतुता, नंतर निकोलसचं नाव बऱ्याच जणांनी ऐकलेलं असेल. तर हे जे 3 विदेशी लोक होते किंवा विदेशी प्रवासी होते या प्रवाशांनी आपलं वर्णन लिहून ठेवलेलं आहे आणि यांचे दस्तावेज सुद्धा प्राप्त झालेले आहेत. यानंतर पुढे फक्त या ठिकाणी परदेशी प्रवास वर्णनच नाही तर या ठिकाणी ग्रंथही लिहिलेले आहेत, चरित्रही लिहिलेले आहेत, यांचे दस्तावेज सुद्धा आपल्याला प्राप्त झालेले आहेत. यामध्ये या ठिकाणी श्री शिवभारत नावाचा एक ग्रंथ लिहिलेला आहे आणि तो लिहिलेला आहे कवी परमानंद यांनी. तर हे एक ग्रंथाचं उदाहरण आहे. ग्रंथाची अनेक उदाहरणं आहेत. यामध्ये राज्यकर्त्याचे वर्णन सुद्धा आलेले आहे. तर त्या समकालीन म्हणजे आधुनिक काळामध्ये कालावधीमध्ये बाबर होता. तर या बाबराबद्दलची जी चरित्र रचना आहे ही चरित्र रचना त्यावेळेस करण्यात आलेली आहे. याशिवाय काही पत्रव्यवहार सुद्धा त्यावेळेसचे प्राप्त झालेले आहेत. अशा प्रकारे बराचसा इतिहासासंदर्भातली माहिती किंवा इतिहासातील या लिखित स्वरूपातील माहिती आपल्याला या ठिकाणी प्राप्त झालेली आहेत. यामध्ये बखरीबद्दलची माहिती पाहिल्यानंतर एक शेवटचा मुद्दा जो आपल्याला इथे समजून घ्यायचा आहे तो म्हणजे असा आहे की ग्रंथ. या ठिकाणी सुद्धा मी तुम्हाला म्हटलं होतं ग्रंथांची काही उदाहरणं अजूनही आहेत. तर भारतीय लोकांनी लिहिलेले जे ग्रंथ आहेत त्यांच्या व्यतिरिक्त काही लोक जे विदेशातून आलेले होते आणि ते भारतामध्ये व्यापारासाठी स्थायिक झालेले होते त्यांनी सुद्धा काही वाङ्मयाची निर्मिती केलेली आहे किंवा काही इतर विषयांवर ग्रंथ त्यांनी लिहिलेले आहे, पुस्तकं लिहिलेली आहेत.
आणि त्याचा सुद्धा इतिहासासाठी उपयोग झालेला आहे, ते सुद्धा लिखित दस्तावेज जे आहे ते प्राप्त झालेले आहेत. आणि त्या काळच्या म्हणजे त्यावेळेचे जे समकालीन आहेत, ह्या समकालीन इतिहास, लिहिलेले इतिहास आणि त्यांचे ह्या दोघांचा समन्वय साधला जाऊन म्हणजे दोघांमध्ये सारखेपणा आहे का, तर ह्या गोष्टी त्या ठिकाणी अभ्यासल्या गेलेल्या आहेत. आणि त्याच्यावरून ते समकालीन होते किंवा नव्हते, किंवा किती इतिहास खरा आहे, किती इतिहास खोटा आहे, या संदर्भातले पडताळणी झालेले आहेत. या संदर्भातली माहिती आपल्याला पुढे पाहायची आहे. तर काही पाश्चात्य लोकांचे जे ग्रंथ लिहिलेले आहेत त्या संदर्भात माहिती आपण इथे पाहूया. यामध्ये रॉबर्ट आर्म नावाचा एक व्यक्ती आहे, त्यांनी ही ग्रंथ लिहिलेला आहे. त्याच्यानंतर MC स्प्रेंगल, त्यानंतर ग्रँट डफ असे 3 विदेशी होते की त्यांनी या ठिकाणी भारतामध्ये येऊन ग्रंथ लिखाण केलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपण लिखित साधना संदर्भातली माहिती थोडक्यामध्ये अभ्यासलेली आहे. या सगळ्यांना एकदा पुन्हा रिकॉल करूया. यामध्ये लिखित साधनामध्ये कागदपत्रे, वंशावळी, खलिते, बखरी, त्यानंतर तगरीक, परदेशांचे प्रवास वर्णन, न्यायनिवाडा आणि आज्ञापत्रे आणि ग्रंथ आणि चरित्रे या सगळ्यांचा अभ्यास या ठिकाणी आपण पाहिलेला आहे. न्यायनिवाडी आणि आज्ञापत्र हा एक मुद्दा आपल्याला समजून घ्यायचा राहिलेला आहे, परंतु विशेष काही नाही आहे. प्रत्येक वेळेला म्हणजे प्रत्येक ठिकाणी अन्याय होऊ नये यासाठी न्याय व्यवस्था ही पूर्वीपासून चालत आलेली आहे. आणि ह्या न्याय व्यवस्थेमध्ये ठिकठिकाणी न्याय व्यवस्थेचे केंद्र बनवले जात होते आणि ह्या केंद्रामध्ये न्यायनिवाडा केला जात असेल, परंतु त्यावेळेस सुद्धा लेखी स्वरूपामध्ये ह्या सगळ्या गोष्टींची नोंद ठेवली जात होती. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवायची की पूर्वीचा जर शिवाजी महाराजांच्या इतिहासापर्यंत जर आपण अभ्यास केला तर त्यावेळेस तोपर्यंत जो राजा आहे हा राजाच न्याय व्यवस्थेचा हेड होता किंवा मुख्य होता, प्रमुख होता, हे आपल्याला इथे लक्षात ठेवायचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर आता आपण शेवटच्या मुद्द्याकडे येऊया. शेवटचा मुद्दा नाही, हा लास्ट सेकंड आहे, लास्ट बट नॉट लिस्ट. अशा पद्धतीने याचा आपण अभ्यास करूया. तर मौखिक साधने, या मौखिक साधनांमध्ये एकूण 8 साधनांचा इथे वापर करण्यात आलेला आहे. कोणकोणती आहेत पाहूया. मौखिक साधनामध्ये लोकगीत, त्यानंतर मिथके, कथा, म्हणी, पोवाडे, अभंग, श्लोक आणि पोवाडे डबल झालाय तर ठीक आहे. तर ह्या सर्व साधनांचा जो वापर आहे, उपयोग जो होतोय, आता इथे हा जे मौखिकचा एक विशिष्ट पैलू आहे आणि ह्या पैलूंच्या आधारेच ह्या सगळ्या गोष्टींची मांडणी किंवा याचा इतिहासामध्ये समावेश करण्यात आलेले आहे. कोणते पैलू आहेत तर जात्यावरच्या ओव्या, म्हणजे लोकांसंदर्भात असणाऱ्या परंतु परंपरेने चालत आलेल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या या मौखिक साधनांचे पैलू मानले जातात. मग हे सगळे पैलूच आहेत, मिथके, लोकगीते, पोवाडे, श्लोक, अभंग वगैरे हे जे आहेत हे सर्व त्याचेच पैलू आहेत. त्याच्यामध्ये जात्यावरच्या ओव्यांचा सुद्धा समावेश होतो. तर पूर्वीच्या काळापासूनच चालत आलेल्या या जात्यावरच्या ओव्या आहेत आणि ह्या जात्यावरच्या ओव्या त्या सामाजिक स्थितीचं वर्णन करणाऱ्या असायच्या आणि स्त्रिया ज्या आहेत त्या आपल्या माहेरचं आणि सासरचं वर्णन त्याच्यामध्ये करत होत्या. त्याच्यामुळे सामाजिक स्थिती, आर्थिक स्थिती या सगळ्या गोष्टींचा याच्यातून उल्लेख होत होता. यानंतर लोकगीते आहेत. वेगवेगळ्या समाजामध्ये वेगवेगळ्या भौगोलिक परिस्थितीनुसार वेगवेगळ्या प्रकारची लोकगीते गायली जात होते. त्याच्यामध्ये पोवाड्याचाही समावेश आहे, कोळी गीतांचाही समावेश आहे किंवा आगरी गीतांचाही समावेश होतो. म्हणजे वेगवेगळ्या परिसरानुसार वेगवेगळ्या प्रकारची गीतं ही गायली जात असे. यानंतर इथे पोवाडे दिलेले आहेत. वेगवेगळ्या गोष्टी, कहाण्या, आपले आजी आजोबा आपल्याला ज्या नवीन नवीन रंजक कहाण्या सांगतात त्या आपल्याला फार आवडतात. तर ह्या कहाण्या सुद्धा पूर्वीपासून चालत आलेल्या आहेत. यानंतर दंतकथा आणि मिथके अशा प्रकारचे काही पैलू आहेत आणि ह्या पैलूंचा अभ्यास आपण या ठिकाणी मौखिक साधनांमध्ये केलेला आहे. तर मौखिक साधने आपण सगळ्यांनी समजून घेतली असेल. यानंतर आता आपण ह्या ठिकाणी शेवटी ऐतिहासिक साधनांचे मूल्यमापन पाहूया. आता ऐतिहासिक साधनांचं मूल्यमापन काय करणार आपण, बरोबर की नाही? तर मूल्यमापन आपण करणार नाहीये, पण हे मूल्यमापन करण्याची पद्धती आपल्याला समजून घ्यायची आहे.
कशा पद्धतीने याचं मूल्यमापन झालं पाहिजे. तर लिखित साधनं मिळतात, मौखिक साधनं मिळतात, भौतिक साधनं मिळतात, सर्व प्रकारची साधनं उपलब्ध आहे. म्हणजेच ह्या सगळ्यांच्या साधनांना जशाच तसं लिहिलं जातं का? तर नाही, जशाच तसं लिहून चालणार नाही. याच्यामध्ये काही पडताळणी करावी लागेल, त्यांचं काही मूल्यमापन करून त्या समकालीन आहे म्हणजे त्याचा मेळ दुसऱ्या कोणाशी जुळतोय का नाही जुळतोय ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करावा लागेल. तेव्हाच या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करूनच आपण त्याची नोंद किंवा हे जे इतिहासकार आहे तेव्हा त्याची नोंद त्याच्या इतिहासामध्ये करतात, अन्यथा करू शकत नाहीत. पूर्वी तुम्ही तुमच्या आई वडिलांकडनं किंवा आजी आजोबांकडनं कधीतरी ऐकलं असेल की आमच्या वेळेस असं नव्हतं, असं होतं, तुमच्या वेळेस असं नाही, असं आहे. म्हणजे इतिहासामध्ये सतत संशोधनाची प्रक्रिया सातत्यपूर्ण चालू असते. आणि ही संशोधनाची जी प्रक्रिया आहे, ही संशोधनाची प्रक्रिया सतत चालू असल्यामुळे थोडा थोडा बदल हा काय होतो, कालांतराने होत चालतो इतिहासामध्ये. तर आता आपण पाहूया इतिहासाची मूल्यमापन. तर पहिलं आहे विश्वसनीयता तपासणे. ज्यावेळेस एखादी गोष्ट समोर येते, ही समोर आलेली गोष्ट किंवा एखादे समोर आलेले भौतिक साधन असेल किंवा लिखित साधन असेल, तर ह्या लिखित साधनाची पडताळणी करणं गरजेचं आहे. त्याच्यावर विश्वसनीयता म्हणजे पहिल्यांदा इतिहासकारांचा त्याच्यावर विश्वास बसला पाहिजे की ही गोष्ट होऊ शकते, आणि नंतर त्याच्यावर संशोधन होणार आणि त्याच्यानंतर ती नोंद होऊ शकते. तर पुढे एवढं एकच नाही तर अजूनही काही उदाहरणं आहेत. यामध्ये अस्सल आणि बनावटपणा म्हणजे जे साधने आपल्याला उपलब्ध झालेली आहेत, हे साधनं कितपत खरे आहेत, खोटे आहेत की खरे आहेत याची पडताळणी होणं गरजेचं आहे आणि ती केली जाते. यानंतर लेखन करताना किंवा जो लेखक आहे, हा लेखक खोटारडापणा करतोय लिखाणामध्ये किंवा स्वतःचे व्यक्तिगत हितसंबंध पाहतोय किंवा त्याच्यावर काही राजकीय दबाव आहे किंवा इतर काही किंवा काळ वगैरे, काळ म्हणजे त्या कालावधीचा तो परिणाम आहे, अशा प्रकारचे काही गोष्टी त्याच्यावर झालेल्या आहेत का, त्याच्यामुळे त्यांनी एका विशिष्ट बाजूला झुकणारं लिखाण केलेलं आहे, याचा सुद्धा अभ्यास आणि पडताळणी इथे केली जाते. लेखकावर खोटारडेपणाचा आरोप केला जात नाही, परंतु कितपत सत्य आहे याची पडताळणी केली जाते. यानंतर व्यक्तीचे हितसंबंध. आता आपण पूर्वीपासून पाहिलेलं आहे, ऐकलेलं असेल की राजाच्या दरबारामध्ये काही स्तुती करणारे विशेष लोक असायचे. मग अशा स्तुती करणाऱ्या एखाद्या व्यक्तीने राजाबद्दल लिहिलं तर ते काय होणार आहे, राजाच्या हिताचंच असणार आहे. राजाचे दुर्गुण त्याच्यामध्ये येणार नाहीत, सगळे चांगले गुण त्याच्यामध्ये दाखवले जातील आणि अतिशयोक्ती त्याच्यामध्ये भयंकर असेल. म्हणून हे व्यक्तिगत हितसंबंध आहेत, असे हितसंबंध असणाऱ्या लेखनाला विशेष महत्त्व दिलं जात नाही, तर त्यातले काही भाग गाळले जातात. यानंतर त्यावेळेचा काळ कोणता आहे, या काळाची तपासणी करूनच त्या गोष्टी लिहिल्या जातात. आता एखाद्या वेळेस म्हटलं जातं की हा अशा प्रकारचा राजा होता आणि ह्या राजाच्या अंगामध्ये हत्ती इतकं बळ होतं. ही गोष्ट कशी एकदम अतिशयोक्तीची आहे. हे बघा इथे खाली आलेलं आहे, अतिशयोक्ती एकदम अतिशयोक्तीची आहे, पण प्रत्यक्ष अशी गोष्ट होऊ शकते का? नाही होऊ शकत. तो जो सम्राट आहे, तो सर्व गुणसंपन्न असू शकतो, तो सर्व हत्यारं चालवण्यासाठी सक्षम असू शकतो किंवा तो बलाढ्यही असू शकतो, ह्या सगळ्या गोष्टी असू शकतात, परंतु त्याच्यामध्ये हत्तीचं बळ असू शकत नाही. पण ते काय आहे, अतिशयोक्तीने मांडण्यात आलेलं आहे, अतिशयोक्ती त्या ठिकाणी दिसते. अशा प्रकारचं लिखाण केलं जातं आणि त्या काळामध्ये कशा पद्धतीने काय गोष्टी घडतात त्याची पडताळणी होते. यानंतर इतिहासामध्ये अतिशयोक्ती, एखाद्याची प्रतिमा किंवा प्रतीके, अलंकार यांचा वापर करताना विचार केला जातो. आता अलंकार म्हणजे त्याची स्तुती जास्त प्रमाणामध्ये करणे, एखाद्या विशेष शब्दांचा एखाद्या राजासाठी वापर करणे. यानंतर प्रतीके, एखाद्याची प्रतिमा मलिन करणे, एखादा राजा समजा फारच वाईट आहे अशा प्रकारचं त्याच्याबद्दल लिहित राहणे, त्याच्यामुळे काय होतं, त्याची प्रतिमा मलिन होते. एखाद्याबद्दल फार वाईट लिहितं, एखाद्याबद्दल फार चांगलं लिहिलं जातं. ह्या सगळ्या गोष्टींची शहानिशा करणं गरजेचं आहे आणि इतिहासकारांनी ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करणं गरजेचं आहे. तर जास्त अलंकाराचा वापर किंवा अतिशयोक्तीचा वापर करणं टाळलं पाहिजे. यानंतर लिहिलेला इतिहास आणि समकालीन इतिहास म्हणजे
एखाद्या वेळेस एखाद्या राजाबद्दल बरीचशी माहिती लिहिली जाते, परंतु त्याचा इतिहास कोणत्या कालावधीतला आहे आणि त्या कालावधीमध्ये समकालीन राजे कोणकोणते आहेत यांचा सगळ्यात अगोदर ताळेबंद घातला जातो. आणि हा ताळेबंद नंतरच तो इतिहासाला मान्यता दिली जाते. नाहीतर ते काय होऊ शकतं, खोटारडेपणाचं लिखाण सुद्धा असू शकतो. काळ एक आणि राजा एक असं होत नाही, त्याचा इतर ठिकाणी सुद्धा उल्लेख असणं गरजेचं असतं. तर ही गोष्ट महत्वाची आहे का तो की कुणाच्या समकालीन आहे, ह्या दोन्ही इतिहासांचा अभ्यास केला जातो. आणि शेवटचा मुद्दा अतिशय स्टार करून लिहिण्यासारखा आहे, किंवा तुम्ही सुद्धा नोंद करून घेतली पाहिजे की इतिहास लेखनाची तटस्थता, म्हणजे जो लेखक आहे तो लेखकाची तटस्थता आणि निष्पक्षपातीपणा हा महत्वाचा असतो. निष्पक्षपातीपणा म्हणजे काय की त्यांनी कोणत्याही इतिहासाबद्दल माहिती लिहित असताना किंवा एखाद्या व्यक्तीबद्दल किंवा त्या सामाजिक स्थितीबद्दल माहिती लिहित असताना तटस्थता बाळगणं गरजेचं आहे. कुणाच्या बाजूने स्तुती करायला नको, कुणाची निष्पक्ष म्हणजे कुणाबद्दल चांगलंही लिहायला नको. जी सत्य परिस्थिती आहे ती सत्य परिस्थिती इथे मांडणं गरजेचं आहे. कुणाच्या बाजूला न जाणे म्हणजेच निपक्षपातीपणाने राहणे. आणि आता हे सगळ्या या तीनही गोष्टी आपल्याला समजल्या असतील असं मी गृहीत धरतो. परत एकदा ऐतिहासिक साधनांच्या मूल्यमापनाचा आपण रिकॉल करूया, म्हणजे पुन्हा त्याला पाहूया, म्हणजे आपल्या लक्षात राहील. पहिला मुद्दा आहे विश्वसनीयता तपासणे. नंबर 2 मुद्दा आहे अस्सल किंवा बनावट साधने आहेत का ह्याची पडताळणी करणे. नंबर 3 लेखकाचा खोटारडेपणा, व्यक्तिगत हितसंबंध आणि काळ आणि राजकीय दबाव या गोष्टींची पडताळणी केली जाते. नंबर 4 इतिहासामध्ये अतिशयोक्तीने किंवा एखाद्याची प्रतिमा मलिन करणे, प्रतीके तयार करणे किंवा अलंकाराने कितपत लिहिलं जातं याही तपासलं जातं. यानंतर लिहिलेला इतिहास आणि समकालीन इतिहास यांची पडताळणी करून पाहिली जाते. आणि शेवटचा मुद्दा इतिहासाचा जो लेखक आहे ज्याने लिहिलेला आहे तो निष्पक्षपाती असला पाहिजे आणि त्याने तटस्थतेने हा इतिहास लिहिला पाहिजे. ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. हे सगळं पाहिल्यानंतर या ठिकाणी हे प्रकरण संपलेलं आहे. परंतु याच्यामध्ये एक मुद्दा आपल्याकडनं राहिलेला आहे आणि तो आहे तानाजीचा पोवाडा. तर तो पुस्तकामध्ये दिलेला आहे, मला वाटतं पान नंबर 4 वर आहे. तर तो पोवाडा एकदा सगळ्यांनी वाचायचा. यामध्ये शिवाजी महाराजांचा उल्लेख आहे आणि त्याचबरोबर तानाजीचा सुद्धा उल्लेख आहे आणि इतर मावळ्यांचा देखील उल्लेख त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. आणि ते कशा पद्धतीने लिहिलेलं आहे त्याचं एकदा वाचन सर्वांनी करायचं. हे प्रकरण या ठिकाणी संपलेलं आहे. याची प्रश्नोत्तरं जे आहेत ते सर्वांनी लिहायचे आहेत. काही शंका असेल तर व्हॉट्सअप ग्रुपवर टाकायचं. ओके.